नमस्कार. होळीचा सण म्हणजे रंग, आनंद आणि चविष्ट पदार्थाची मेजवानी. आज आपण बनवणार आहोत खास होळी स्पेशल मटार नगेट्स. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, चविष्ट आणि पौष्टिक स्नॅक. हिरव्या मटारपासून बनलेले हे नगेट्स मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतील. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यापासून तयार होते. मटार, बटाटा, रवा किंवा ब्रेड क्रम वापरून स्वादिष्ट नगेट्स बनवता येतात, जे तळून किंवा शेलो फ्राय करून कुरकुरीत तयार होतात. होळीच्या पार्टीसाठी, संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा पाहुण्यांसाठी हा परफेक्ट स्नॅक आहे. एकदा करून पाहिलं तर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. चला तर मग रंगाच्या सणाला आणखी स्वादिष्ट बनवूया होळी स्पेशल मटार नगेट्स सोबत. तर सर्वात आधी इथे मी अर्धा कप वाटाणे मिक्सरला फिरून घेतले. आबडधोबड म्हणजे पाणी न टाकता याला फिरून घ्यायची, बारीक पेस्ट करायची, आबडधोबड नाही करायचं आहे. आणि वाटाणे छान फिरून घेतल्यानंतर इथं गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये मी 1 चमच जिरे टाकले आणि 1 चमच तीळ टाकून तडतडू दिले. त्यानंतर मी हे वाटून घेतलेले मटार, हिरवे वाटाणे टाकून घेतले. आता याच्यामध्ये 1 चमच मिरची आणि लसणाची पेस्ट टाकली आणि 1 चमच चिली फ्लेक्स टाकून घेतली. आता हे सर्व टाकल्यानंतर ह्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि फ्राय करून घ्यायचं. तर आता फ्राय केल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर टाकलं पाहिजे, नाहीतर हे आपण जेव्हा नगेट्स बनवतो तेव्हा तेलात जाऊन ते फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मी इथे अर्धा कप वाटाणा घेतला आणि अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. तर आता ह्या पाण्याला ना छान उकळा येऊ द्यायचा. त्याआधी थोडंसं याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर उकळा आलेला आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा कप रवा टाकून घेणार आहे. रवा तुम्ही छोटा मोठा कुठलाही घेऊ शकता. बघू शकता मी अर्धा कप वाटाणे घेतले आणि वाटून घेतले आणि अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा कप रवा. याप्रमाणे बनवा तर छान नगेट्स बनतील. तर इथे सर्व हे छान आपल्याला 1 ते 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि शिजल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर ताटात काढून घ्यायचा आणि जास्त पण थंड नाही करायचा, थोडासा गरम असतानाच याला मळून घ्यायचा आहे. तर आता याला मी सर्व असं मळून घेते. आता याला छान असं मळून घ्यायचं, जसं आपण चपात्याचं पीठ मळतो ना तशा प्रकारे मळून घ्यायचं. आणि यामध्ये आता मी उकडलेला 1 बटाटा हाताने कुस्करून टाकणार आहे. तुम्ही किसूनसुद्धा टाकू शकता. बटाटा उकडून घ्यायचा, थंड करायचा आणि टाकायचा. इथे छोटे बटाटे आहेत म्हणून मी 2 घेतले, मोठा असेल तर 1च घ्यायचा. तर छान शिजून घ्यायचा बटाटा आणि अशा प्रकारे हातावर कुस्करून टाकायचा किंवा किसूनसुद्धा टाकू शकता. आता हे सर्व मिश्रण छान आपल्याला मळून घ्यायचं. बघू शकता किती छान दिसत आहे, असं वाटतं आहे पीठच मळत आहे. तर मळून घ्यायचे आणि आता याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे. बारीक रोल बनवायची किंवा तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता, थोडा जाडसर सुद्धा रोल बनवू शकता, पण मी इथे बारीकच बनवणार आहे. तर अशा प्रकारे थोडंसं हाताला तेल किंवा पीठ लावायचं आणि असे रोल बनवून घ्यायचे. तर मी असे सर्व आता रोल बनवून घेते आणि हे रोल बनवल्यानंतर आपल्याला याच्यावर थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तो सांगते मी पुढे का टाकायचं कॉर्नफ्लॉवर. त्याआधी मी हे सर्व रोल बनवून घेतले, बघू शकता. तर अजून बाकी आहे, मी जेवढे पहिले तळायचे आहेत ना तेवढेच बनवून घेतले आणि तर बाकीचं मी तळता तळता बनवणार आहे. तर इथे मी एवढे रोल बनवून घेतले आणि याच्यावर मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे. तर हे का टाकायचं, तर आपण जेव्हा हे तेलात टाकतो तर ते एकमेकाला चिपकायला नाही पाहिजे किंवा फुटायला नाही पाहिजे. त्यामुळे थोडंसं आपल्याला कॉर्नफ्लॉवर वरतून टाकायचं आहे आणि आता याला कट करून घ्यायचं आहे. छोटं मोठं कसंही कट करा. याच्यापेक्षा थोडं छोटं कट केलं तरीसुद्धा चालतं किंवा अशा प्रकारे केलं तरीसुद्धा चालतं किंवा याच्यापेक्षा मोठं केलं तरीसुद्धा चालतं. तर मी आता सर्व कट करून घेते आणि मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यात तेल टाकून गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे. तेलसुद्धा आपल्याला जास्त गरम नाही करायचं, मीडियमच करायचं. आता मी एका झाऱ्यात हे सर्व नगेट्स घेते, बघू शकता, आणि या गरम झालेल्या तेलामध्ये टाकणार आहे. तेल जास्त गरम नाही आहे इथं. तर इथे याला छान एक बाजूने पहिले तळू द्यायचं आहे आणि नंतर याला अलटीपलटी करून छान कुरकुरीत तळून घ्यायचे. खूप छान होतो हा नाश्ता. तुम्हाला जेव्हा कधी हे खावं वाटत असेल तुम्ही बनवू शकता किंवा पार्टीसाठी किंवा आता होळी येणार आहे तर होळीसाठी सुद्धा तुम्ही याला बनवू शकता. तर तळलेले आहेत तर काढून घ्यायचे आपल्याला. तर याच्यात रवा असल्यामुळे, बटाटा टाकल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते आणि वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात.
तर मी आता अशा प्रकारे सर्व काढून घेते. खूप छान झालेले आहे ते नगेट्स. तर वाटाण्याचं सीझन संपायच्या आधी तुम्ही नक्कीच अशा प्रकारे फक्त अर्धा कप वाटाण्यापासूनही हे नगेट्स बनवू शकता आणि खाऊ शकता. आता इथे मी हे काढून घेतले आणि आता मी परत याच्यामध्ये करून घेतलेले टाकणार आहे. आता हे पण तसेच तळून घ्यायचे छान कुरकुरीत. तुम्हाला कढईत तळायचे असेल तर कढईत सुद्धा तळू शकता. मी इथे पॅन घेतलेला आहे तळण्यासाठी, पण कढईच घ्या. आता अशा प्रकारे तेल वरती येतं, कढईमध्येच छान तळल्या जातात. आता हे पण छान मी तळू दिले आहेत. आता याला पण घेते मी काढून आणि अशा प्रकारे अर्धा कप वाटाण्यापासून होळी स्पेशल वाटाणा नगेट्स किंवा मटार नगेट्स तुम्ही बनवून खाऊ शकता. तर ही रेसिपी रेडी झालेली आहे. मी आता ह्याला सॉस बरोबर घेणार आहे खाण्यासाठी. तर तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा असे नुसतेही खाऊ शकता. तर इथे मी याला प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि बघू शकता वरतून कसे कुरकुरीत झाले आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत. तर मी ते टोमॅटो सॉस घेतला. तर ही रेसिपी रेडी आहे. तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.